ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलतायत, थेट जाऊया। सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आर्थिक खाईमध्ये लोटवण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालंय आणि दुसऱ्या बाजूला अदानी सारख्या माणसाला राज्याची तिजोरी खाली करून द्यायचं काम सुरू आहे। एका बाजूला अख्खी मुंबई ताब्यात द्यायचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्याची तिजोरी अशा करता खाली केली गेलेली आहे की 2 मुंबईचे एअरपोर्ट जोडण्याचं काम दोन्ही एअरपोर्ट हे अदानीला दिलेले असताना वास्तविक त्यांना कनेक्टिव्हिटी करणं हे अदानींचं काम आहे, परंतु सरकार आपल्या तिजोरीतून त्यांना त्या ठिकाणी रस्ते करून कनेक्टिव्हिटी करून देणार आहे आणि मेट्रो परत मेट्रोची सोय त्यांना करून देणार आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी बंद करणारा हा अर्थसंकल्प दिसतोय। सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून घेणारा हा अर्थसंकल्प दिसतोय। एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं की मोफत वीज द्यायची म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला सोलर लाईटच्या खाली शेतकऱ्यावर त्या ठिकाणी मोठा आर्थिक भुर्दंड त्या ठिकाणी टाकण्याचं काम तिथं सांगितलं जातंय। रस्त्याचं जाळं आम्ही विणणार म्हणून सांगतायत आणि 2030 सालापर्यंत रस्ते करणार म्हणून सांगतायत। 3508 गावं 1000 लोकसंख्येपेक्षा जोडणार म्हणून सांगतायत। 3508 गावं ही कुठली आहेत नेमकी त्याचाही पत्ता लागत नाही आहे। त्यामुळं हा अर्थसंकल्प काल आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं घोषणा भारी आणि महाराष्ट्र मात्र कर्जबाजारी हीच वस्तुस्थिती खरी आहे। 2100 रुपये असं आहे, ते सगळे निवडणुकीकरता जुमलेबाजी असते। 2014 सालापासून या केंद्रातलं सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं एक तरी आश्वासन पूर्ण केलं काय सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।